मंडळी, रोज रोज चपाती पोळी भाकरी खाऊन तुम्हाला पण कंटाळा आला आहे ना? मग बनवा ही खापरावर बनवलेली रुमाली रोटी. रुमाली रोटी बघाल तर अगदी होटाने खाता येईल. आज आपण खापरावर रुमाली रोटी बनवणार तर आहोत, पण हे खापर वापरण्यासाठी कसं तयार करायचं तेही पाहणार आहोत. रुमाली रोटी बनवायचं म्हटलं की सगळ्यात सोपं काम. खरं तर फारसं काही साहित्य लागणार नाही. आज आपण गव्हाचं पीठ वापरून रुमाली रोटी बनवणार आहोत. बनवायला एकदम साधी सोपी आणि बघाल तर अगदी कागदासारखी पातळ ही रोटी आहे, तरीसुद्धा तितकीच मऊ लुसलुशीत. अशी रोटी जर तुम्ही घरच्यांना बनवून खाऊ घातली तर ते तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही आणि हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची सुद्धा गरज नाही. अगदी कागदासारखी पातळ मऊ लुसलुशीत अशी मातीच्या खापरावर बनवलेली रुमाली रोटी. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. त्यासाठी आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. एका भांड्यामध्ये अर्धा कप दूध घ्यायचं. दूध फार गरम किंवा फ्रीजमध्ये थंड केलेलं दूध वापरायचं नाही. रूम टेम्परेचरवरचं दूध आहे. त्यामध्ये 2 चमचे घालायची आहे साखर आणि पाव चमचा मीठ घालायचं. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. दूध घातल्यामुळे चविष्ट तर लागतेच, पण रोटी छान सॉफ्ट होते, म्हणून इथे दुधाचा वापर केला. दूध वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता. रुमाली रोटी म्हटलं की फक्त मैदाच वापरला जातो, पण आज आपण गव्हाचं पीठसुद्धा वापरलेलं आहे. 1 कप गव्हाचं पीठ, यामध्ये 1 कप मैदा घालायचा. तुम्हाला हवं असेल तर फक्त मैदा वापरून ही रोटी बनवू शकता. फक्तच गव्हाच्या पिठाची ही रोटी तयार होऊ शकत नाही, त्यासाठी वेगळं असं पीठ तयार करावं लागतं, म्हणून इथे मी मैदा वापरला. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसंच यामध्ये पाणी घालायचं, कारण हे पीठ थोडंसं सैलसर भिजवायचं आहे. अर्धा कप पाणी घेतलं, त्यापैकी थोडंसं पाणी घालून हे कणिक भिजवून घ्यायचं. फार घट्टसर भिजवायचं नाही किंवा आपण चपाती बनवताना जसं कणिक भिजवतो तसं सुद्धा भिजवायचं नाही, थोडंसं सैलसर असतं. आता हे चांगलं भिजवून घेतलं. कणिक भिजवण्यासाठी पाव कप पाण्याचा वापर केला. त्यानंतर 2 चमचे तेल घालायचं. तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. 1 ते 2 मिनटं हे चांगलं मळून घ्यायचं आहे. कणिक बघाल तर थोडीशी लवचिक आहे. हे पीठ हाताला चिकटतं, पण तेल घातल्यानंतर जेव्हा आपण हे मळून घेतो तर पीठ छान असं सॉफ्ट होतं, म्हणून यामध्ये तेल जरूर घाला. रुमाली रोटी असो किंवा मांडा, यासाठी वेगळं असं गव्हाचं पीठ तयार केलं जातं. ते वेगळं दळून चाळून आणि त्यानंतर त्याचं पीठ तयार करून मग मांडा बनवा किंवा रुमाली रोटी. पण आज आपण अगदी घरच्या गव्हाच्या पिठापासूनच ही रोटी बनवणार आहोत. पीठ चांगलं मळून घेतलं की अगदी सॉफ्ट होतं. पिठाचा गोळा करताना सगळ्या कडा व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायच्या. मी व्हिडिओत ज्याप्रमाणे दाखवलं आहे त्याप्रमाणे हा गोळा तयार करायचा. त्यानंतर यावर 1 ते 2 चमचे तेल लावायचं. सुती कपडा ओला करून ठेवा किंवा प्लेट ठेवून हे झाकून ठेवायचं आहे 5 ते 10 मिनटं. रुमाली रोटी खापरावर बनवणार आहोत. मातीचं खापर वापरण्याआधी कसं तयार करायचं तेही पाहूया, कारण मातीचं जरी असेल म्हणून ते साबण काथ्याने घासून तयार केलं जात नाही. खापर वेगळ्या पद्धतीने तयार केलं जातं. बघाल तर भट्टीमध्ये भाजलेलं असतं, त्यामुळे त्यावर भरपूर असा काळसरपणा असतो. पण हे साबण काथ्याने घासून काढायचं नाही, तर एखादा ओला कपडा घ्यायचा, त्याने ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. दुसरी पद्धत म्हणजे पांढरी माती किंवा चुलीमधली गौरीची राख घ्यायची, त्यामध्ये पाणी घालायचं आणि ते मिश्रण लेप म्हणून यावर लावायचं आहे. अगदी पातळसर असा थर द्यायचा आणि सुकवून नंतर खापर वापरायला घ्यायचं. पण आज आपण अगदी साधी सोपी पद्धत वापरली. 2 ते 3 वेळा ओल्या कपड्याने चांगलं पुसून घेतलं. त्यानंतर गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा, त्यावर खापर ठेवायचं. लगेचच मोठ्या आचेवर ठेवून खापर गरम करायचं नाही, त्याला लगेचच तडे जातात. खापर शक्यतो चुलीवरच वापरलं जातं, कारण सगळ्या बाजूने व्यवस्थित जाळ लागतो आणि खापर चांगलं गरम होतं. गॅसवर किंवा चुलीवर खापर ठेवल्यानंतर पहिल्यांदाच वापरणार आहोत, त्यामुळे त्याला हळदी कुंकू लावायला विसरायचा नाही. पूर्वी आजी झाडू, जातं, पाटा वरवंटा या सगळ्या वस्तूंना हळदी कुंकू लावूनच त्याचा वापर करायची. खापर चांगलं गरम झालं की यावर 1 ते 2 चमचे तेल घालायचं. सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं. खापर गरम होण्यासाठी 5 ते 6 मिनटं तरी लागतात. पुन्हा एकदा त्यावर तेल घालायचं, सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. ही प्रोसेस कमीत कमी 3 ते 4 वेळा तरी करायची, म्हणजे खापर वापरण्यासाठी तयार. कमी आचेवर खापर तसंच गरम होण्यासाठी ठेवायचं, तोपर्यंत रोटी बनवून घेऊ. पीठ बघाल तर छान मुरलंसुद्धा आहे. पीठ असंच मुरलं पाहिजे, तरच रोटी तुम्ही कितीही पातळ लाटा ती जरासुद्धा चिरणार नाही किंवा फाटणारसुद्धा नाही. त्यासाठी 1 ते 2 मिनटं पुन्हा एकदा हे चांगलं मळून घेऊ. आता मात्र तेल लावण्याची अजिबात गरज नाही. अगदी व्यवस्थित हे पीठ मुरलेलं आहे. पीठ मुरलं की रोटी एकदम कागदासारखी पातळ लाटता येते किंवा हातावर घेऊन जेवढी मोठी करता येईल तेवढी मोठी तुम्ही बनवू शकता. आता याच्या लाट्या बनवायच्या आहे.
लाट्या बनवताना सुद्धा फार मोठ्या बनवायच्या नाही. खापरावर रोटी मावेल एवढ्याच लाट्या बनवायच्या. अगदी पातळसर रोटी व्हावी म्हणून मी या छोट्याच लाट्या बनवून घेतल्या. व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवलं आहे त्याप्रमाणे या लाट्या बनवायच्या. सगळ्या कडा व्यवस्थित एका बाजूला घेऊन चांगल्या प्रेस करून घ्यायच्या आणि अशाच पद्धतीने लाट्यासुद्धा बनवायच्या. अगदी ओबडधोबड असं पीठ घेऊन त्याच्या लाट्या बनवून रोटी बनवायची नाही. त्याला चिरा पडेल किंवा मग ती फाटलीसुद्धा जाईल. म्हणून याच पद्धतीने या लाट्या बनवून घ्यायच्या आहे. एकसारख्या सगळ्या अशा लाट्या तयार होतात आणि रोटीसुद्धा छान अशी गोलाकार तयार होते. ती चिरतसुद्धा नाही किंवा ती फाटतही नाही. आता या लाट्या बनवून घेतल्या, त्या मात्र झाकून ठेवा नाहीतर कोरड्या होतील. लाटण्यासाठी इथे मी मैदा वापरला. तुम्हाला हवं तर गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. आता आधी आपण लाटण्याने व्यवस्थित लाटून घेऊ. रोटी लाटताना शक्य होईल तितकी पातळ लाटायची. जर तुम्हाला हातावर घेऊन रोटी बनवायला येत नसेल तर लाटूनसुद्धा बनवू शकता. मी थोडीशी जाडसर ही रोटी लाटून घेतली आणि त्यानंतर मात्र ती हातावर घ्यायची आणि हातावरच या पद्धतीने ही रोटी मोठी बनवायची आहे. लाटून बनवायची नाही. ज्यांना मांडे बनवायला येतात ते अगदी सहज ही रोटी बनवू शकता. एकदम रुमालासारखी पातळ ही रोटी तयार झाली. रोटी तर तयार झाली. लगेचच ती भाजायची सुद्धा आहे. तोपर्यंत खापरही चांगला गरम झाला. त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं. गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि मग त्यावर ही रोटी घालून घ्यायची. रोटी घालताना सुद्धा उलट्या हाताने घालायची आहे, कारण इथे मात्र चमचा उलटणं काहीही वापरलं जात नाही. आधी हाताला चटके मग मिळते रोटी, कारण रोटी भाजण्यासाठी फक्त हाताचाच वापर करायचा. एका बाजूने पहिले व्यवस्थित भाजून घ्यायची. लगेचच पलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजायची आहे. सतत खालीवर करायची नाही, नाहीतर ती कडक होईल, मऊसूत होणार नाही. एका बाजूने व्यवस्थित भाजून घेतली की लगेचच त्यावर थोडंसं तेल, तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता. म्हणजे छान अशी सॉफ्ट राहील आणि खायलाही चवदार लागेल. रोटी भाजताना गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा, म्हणजे पटकन भाजली जाते. कमी किंवा मध्यम आचेवर ठेवून जर भाजाल तर खापर लवकर गरम होणार नाही, रोटी व्यवस्थित भाजली जाणार नाही. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे खापरच नाही, मग ही रुमाली रोटी कशावर बनवायची? तर तुम्ही लोखंडी कढई वापरून सुद्धा रोटी बनवू शकता. रोटी चांगली भाजून घेतली की लगेचच तिची घडीसुद्धा घालायची आणि घडीसुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने घातली जाते, म्हणजे ती छान सॉफ्ट राहते. जर तुम्ही रोटी बनवून चपातीसारखी झाकून ठेवली तर मात्र ती कडक होईल, सॉफ्ट राहणार नाही. अशाच पद्धतीने या रोट्या बनवून घेतल्या. थंड झाल्यावर सुद्धा रोटी बघा एकदम मऊ लुसलुशीत आहे. कागदासारखी पातळ जरी असेल तर होटाने खाता येईल इतकी सॉफ्ट ही रोटी तयार होते. त्यामुळे रोटी बनवताना ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा. जरी तुमच्याकडे खापर नसेल तर कढई वापरून सुद्धा तुम्ही रोटी बनवू शकता. आता ही रोटी खाण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही. अगदी मोजक्या साहित्यात तुम्ही घरीच रोटी बनवून संपूर्ण कुटुंबाला खाऊ घालू शकता. खापर वापरल्यानंतर ते पूर्ण थंड करायचं, ओल्या कपड्याने पुसून व्यवस्थित बांधून ठेवायचं. चहासोबत खाण्यासाठी मस्त अशी खुसखुशीत जर तुम्हाला रोटी हवी असेल तर गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि एकदम कुरकुरीत कडक होईपर्यंत रोटी भाजून घ्यायची आहे. खायला अप्रतिम लागते. गरमागरम चहा आणि त्यासोबत ही रुमाली रोटी. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया.